कुपवाड येथील मदनभाऊ पाटील स्टेडियमवर सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या वतीने आणि शिवप्रेमी क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। चाळीसगाव येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद हँडबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्हा संघाची निवड या चाचणी स्पर्धेतून करण्यात येणार आहे। स्पर्धेचे उद्घाटन जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे, हँडबॉल असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष उपमहापौर गजानन मगदूम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना खेळातून शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होत असल्याचे सांगितले। जिल्ह्यातील विविध भागातून सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दमदार प्रदर्शन केले। राज्यस्तरीय स्पर्धेत सांगली जिल्ह्याचा संघ उत्कृष्ट कामगिरी करेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। यावेळी असोसिएशनचे सचिव जहांगीर तांबोळी, उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण, हर्षकुमार पाचोरे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी तसेच माजी सरपंच दादा पाटील, पैलवान राजू मैनाबापू पाटील, संदीप पाटील, अभिजित परीट, प्राध्यापक योगेश तोडकर, भाऊसाहेब पाटील, अजिंक्य हजारे, CR पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे उपस्थित होते। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सांगली जिल्हा हँडबॉल असोसिएशन आणि शिवप्रेमी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या पदाधिकारी, प्रशिक्षक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। आपल्याला माहिती आहे की खेळाडूंसाठी काय काय करायला पाहिजे आणि आपल्याला जी पदं मिळतात तर त्याचा उपयोग आपण आपल्या इथल्या मुलांसाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, भविष्यासाठी करतोय। खरोखर मी त्याचं मनापासून कौतुक करते की आपल्या जो खेळ आपण खेळतो, आपण खेळाडू असल्या दुसऱ्या खेळाडूंना सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मदन भाऊ हे नेहमीच खेळाडूंना असू दे, सामाजिक कार्यात असू दे, तर नेहमी ते प्रोत्साहन द्यायचे, त्यांना पाहिजे ती मदत करायचे। तर असंच आमचा एक मदन भाऊचा एक कार्यकर्ता गजानन आज तुमच्या सेवेसाठी, म्हणजे आता सरांनी सांगितलं की आपल्याला इथे जास्तीत जास्त सुविधा मिळणार आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी या कुपवाडमधल्या जे मुलं असतील त्यांनी सुद्धा याच्यात भाग घेऊन या हँडबॉल शिकवून, हँडबॉलमध्ये तुम्हाला माहिती आहे की शासकीय सेवेत 5% तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे सेवा करण्याची संधी। तर त्यासाठी मदन भाऊच्या तालमीत आम्ही तयार झालोय, त्याच्यामुळं कुठेही आम्हाला तुम्ही टाकला, कुणी कुठल्या पद्धतीत कुठल्या टॉच उडवला तर जे पडायचं त्या पद्धतीनेच आम्ही पडून माती घेऊन उठतोय। तुम्ही अनुभव आहे पण वहिनी साहेब की अपक्ष राहू दे, न तिकीट देऊ दे, काय वाटेल ते करू देत, पण मदन भाऊचं जे आमच्या अंगात जे आम्हाला जे योग लाभला, त्यांच्यापर्यंत काम करायची सवय लागली, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे, सगळे धडे आम्ही शिकलो असल्यामुळं खेळाडू महत्त्वाचं खेळाडू असल्यामुळं हे सगळं मला जमतंय। आज या सांगलीला हँडबॉल असोसिएशनच्या कार्यक्रमासाठी आदरणीय वहिनी साहेब, त्याचं म्हणजे माझं तर तेच उदाहरण आहे। कारण जो खेळाडू असतो, तुम्हाला असं वाटतं की खेळाडू कुणालाही बनता येत नाही, ते ऑलराऊंडर भूमिका निभवणारी व्यक्ती असते, ते खेळाडू असते। काही लोकांमध्ये गैरसमज असतो की काही पैलवान असतात की ताकदीच्या जीवावर कुस्ती खेळतात, तर तसं नाही आहे। त्यामध्ये पूर्ण ऑलराऊंडर तुम्हाला वेळ आणि तुमची समयसूचकता, तुमचे समोरच्याचे डाव प्रतिडाव हे कुस्तीसाठी जरी झालं तरी बाकीचे प्रत्येक खेळ हे आपापले नैपुण्य जपण्यासाठी किंवा आपापलं त्यामध्ये गुण दर्शवण्याचं जे तुम्हाला संधी या ठिकाणी मिळते, त्या संधीचा प्रत्येक युवा खेळाडूंनी त्या खेळामध्ये भाग घ्यावा आणि त्याचं सार्थक करण्याचा प्रयत्न करावा। कारण ह्या हँडबॉल स्पर्धेला मला वाटतं 5% शासनातर्फे ते आरक्षण आहे। बाकी कोणताही खेळ तुम्ही खेळामध्ये भाग घ्या, परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांनी, शालेय विद्यार्थ्यांनी कुठल्या ना कुठला एक खेळ जपलाच पाहिजे।